हिंगोली जिले के गोरेगांव में संत गजानन महाराज का 148वां प्रकट दिवस पूरी आस्था और श्रद्धा के साथ मनाया जा रहा है। पिछले 25 वर्षों से यहां का भक्त मंडल न केवल धार्मिक आयोजन करता है बल्कि समाज सेवा की अनूठी मिसाल भी पेश कर रहा है। इस वर्ष भी पारायण और कीर्तन के साथ भव्य महाप्रसाद का आयोजन किया गया। मंडल द्वारा अनाथ बच्चों की साल भर की पढ़ाई का खर्च उठाने का संकल्प इस उत्सव को और भी खास बना रहा है। गोरेगांव में संत गजानन महाराज प्रकट दिवस पर भक्ति का सैलाब उमड़ा। 3 दिवसीय कार्यक्रम के दौरान काकड़ा, कीर्तन और हरिपाठ का आयोजन हुआ, जिसमें हजारों श्रद्धालुओं ने हिस्सा लिया। श्री संत गजानन महाराज भक्त मंडल द्वारा इस अवसर पर अनाथ बच्चों की शिक्षा का खर्च उठाने की घोषणा भी की गई। समारोह का समापन भव्य महाप्रसाद के साथ हुआ। ग्रामीणों ने मंडल की सेवा भावी परंपरा की जमकर सराहना की और इसे ग्रामीण संस्कृति का गौरव बताया। या वर्षी हा 148वा प्रगट दिन आहे व आमच्या या मंडळाने हा 25वा वर्ष आहे यांचं असे उत्कृष्ट असं त्यांचं नियोजन असते। यावर्षी त्यांनी पारायण, महाप्रसाद व रात्री कीर्तन असा यांचा नियोजन आहे। भरपूर असा प्रतिसाद या मंडळाला दरवर्षी भेटतो। याही वर्षी त्याच्यापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळत आहे। गेले 25 वर्ष झाले सकाळी हरिभक्त परायण माऊली महाराज आपले आळंदीचे असणारे पण आपल्याच गावातले त्यांचं रामदास महाराजांचं आणि सामूहिक पारायण झालेलं आहे। त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ, सकाळी काकड्यापासून सुरुवात हरिपाठापर्यंत असा 3 दिवसाचा कार्यक्रम इथे झालेला आहे। आणि आज म्हणजे सगळ्या गावांच्या सहकार्याने आमच्या असणारे भक्त मंडळ म्हणजे गजानन भक्त मंडळाची एवढी तळमळ असते की अतिशय तळमळ असते आणि या तळमळीतून हे कार्य पार पडत असते। याही वर्षी गजानन भक्त मंडळ गोरेगाव यांनी गजानन प्रकट दिनानिमित्त अतिशय चांगला असा महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच गावातून दिंडी प्रदक्षिणा आणि संध्याकाळच्या कीर्तनाचे आयोजन केलेले आहे। ह्या मंडळामध्ये सर्व जाती धर्मातील युवक आपला पूर्ण वेळ देऊन या कार्यक्रमाकरिता प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात येतो। त्यातल्या त्यात आज आपले गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली याही ठिकाणी मागच्या 25 वर्षापासून हा कार्यक्रम अगदी उत्साहामध्ये 18 पगड जातीमधील 12 बलुतेदार समाज यामध्ये सहभागी होतो। आणि या मंडळाचं एक विशेष कौतुक करावं असं आहे की या मंडळामध्ये 25 ते 30 सदस्य आहेत, परंतु अध्यक्ष कोणीच नाहीये। सगळे सदस्यच अध्यक्ष आहेत आणि सगळे अध्यक्ष सदस्य आहेत। त्यामुळे इथे कुठलाही दुजाभाव होत नाही आणि अगदी आनंदामध्ये संपूर्ण जवळपास 17-18 हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि अगदी आनंदामध्ये हा सण साजरा करण्यात येतो।